पनवेल तालुका पत्रकार क्लबच्या माध्यमातून पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी शाळेतील विद्यार्थ्यांना मंगळवारी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ड च्या प्रभाग अधिकारी सहाय्यक आयुक्त डॉ. रुपाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, उपाध्यक्ष तृप्ती पालकर, खजिनदार राकेश पितळे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, सुमंत नलावडे, अनिल भोळे, राजेंद्र पाटील, वर्षा कुलकर्णी, शाळेचे मुख्याध्यापक सुजित म्हात्रे, उपशिक्षक वैभव पाटील, कमल तायडे, वैशाली सावळे, अर्चना माने, स्वाती पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पनवेल तालुका प्रेस क्लबच्या वतीने आज पनवेल शहरातील खूप जुन्या असणाऱ्या ह्या दगडी शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचं आज वाटप करण्यात आलेलं आहे। खरं तर हा क्लब स्थापना झाल्यापासून समाजातील गरीब शेवटच्या घटकापर्यंत असा त्यांना शैक्षणिक साहित्याचं त्यांना उपयोगी होईल असं साधारण प्रामुख्याने बघितलं जातं। याच अनुषंगाने आत्तापर्यंत क्लबने पोलीस आणि पत्रकार यांच्यासाठी डॉ. हळदीपूर हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी केलेली आहे। त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्ताने पनवेलच्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केलेला आहे। त्या सत्कार समारंभाला सुद्धा शहरातील मान्यवर उपस्थित होते। त्याच्यानंतर कुष्ठरोगी जे बांधव आहेत पनवेलमध्ये वसाहत आहे त्या कुष्ठरोग बांधवांसाठी सुद्धा नेत्र तपासणीचं आयोजन केलं होतं। अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी, पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपत या क्लबने असे विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि यापुढेही राबवत जाणार आहोत। नमस्कार। आज पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लबतर्फे जो पनवेल शहरातील एक सर्वात जुनी शाळा आहे त्या शाळेमध्ये हिरवे गुरुजी यांची जी शाळा आहे तिकडे मोठमोठे व्यक्तिमत्व पनवेलमधील शिक्षित झालेले आहेत, शिकून गेलेले आहेत आणि ते एक चांगल्या क्षेत्रामध्ये आज नावलौकिक करतात। या शाळेचा म्हणजे दगडी शाळेमध्ये आज आमचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो आज उपक्रम राबवला, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, कंपास वाटप, खरोखर स्तुत्य उपक्रम होता। याचप्रमाणे प्रेस क्लबच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात तसेच पनवेल तालुक्यामध्ये विविध उपक्रम आम्ही आगामी काळातसुद्धा राबवणार आहोत। समाजातील तळागाळातील लोकांना आमचा प्रेस क्लबचा मदतीचा हात पोचला पाहिजे या उद्देशाने आम्ही उपक्रम राबवणार आहोत। फक्त शाळा नव्हे, कुष्ठरोग बांधव असतील, इतर समाजातील तळागाळातील घटकं असतील, त्यांच्या मदतीसाठी प्रेस क्लब हा नेहमीच पुढे असणार आहे। यासाठी त्यांनी आमच्या संस्थेशी संपर्क साधावा। अध्यक्ष प्रशांत शेडगे आहेत, खजिनदार आहेत, तसंच इतर सदस्य आहेत, सल्लागार गणेश कोळी आहेत, संजय कदम आहेत, सुमंत नलावडे असे मान्यवर उपमंडळी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा। तुम्हाला ज्या हव्या आहे त्या आमच्या परीने तुम्हाला पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी प्रशासन विभाग, शासकीय कुठलाही विभाग असून दे, त्यांच्यामार्फत तुम्हाला काही मदत किंवा त्यांच्या अडचणी असतील त्या प्रेस क्लबच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच तुम्ही यासाठी आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद। आज पनवेल तालुका प्रेस क्लब यांच्या वतीने दगडी शाळा, पनवेल महानगरपालिकेची दगडी शाळा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि कंपास वाटप करण्यात आले आहे। हा एक खूप स्तुत्य उपक्रम आहे। मुलांना या वह्यांचा उपयोग होणार आहे। तसेच पनवेल तालुका प्रेस क्लब कायमच नवीन वेगवेगळे उपयोगी असे स्तुत्य उपक्रम राबवत असतात। त्यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। पनवेल तालुका प्रेसतर्फे आमच्या पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक 2 मध्ये वह्या वाटपचा कार्यक्रम केलेला आहे। सुंदर कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पनवेल महानगरपालिकेच्या सहाय्युक्त माने मॅडम, तसेच पनवेल क्लबचे अध्यक्ष शेडगे सर, तसेच त्यांचे सहाय्यक सर्व आलेले आहेत। विद्यार्थ्यांना आनंद झालेला आहे, कारण शिक्षणामध्ये वह्या असू द्या, पुस्तकं असू द्या यांची खूप गरज असते आणि गरिबांच्या मुलांना दिल्यामुळे या शाळेचा दर्जा निश्चितच वाढलेला आहे। या शाळेमध्ये गेल्या वर्षी 19 पैकी 18 विद्यार्थी एलिमेंटरीमध्ये पास होऊन या शाळेचं रिझल्ट 95% झालेला आहे। ही शाळा पनवेलमध्ये नंबर 1 मध्ये आहे, कारण गेल्या वर्षी चॅम्पियनशिप असलेली ही शाळा आहे। याचं सर्व क्रेडिट आमचे महापालिकेचे आयुक्त सन्माननीय चितळे साहेब, तसेच आमच्या पनवेल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी सन्माननीय रमेश चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शाळेचा पट आज 2020 मध्ये 94 होता, आज 187 पर्यंत झाला आहे आणि नक्कीच या 2 महिन्यानंतर ही शाळा 225 पटापर्यंत जाऊन या शाळेचं नाव या पनवेलमध्ये चांगल्या पद्धतीनं घेतलं जाईल